आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। मी शुभम प्रभाकर धोत्रे, संघटनेचा अध्यक्ष। मी तुम्हाला सांगतो, अजून पण माझ्या भावाचा पण ॲक्सिडेंट या रोडला झाला आहे। काय झालं आहे? असंच झालं आहे का बरं? तर या रोडला इकडनं येण्या जाण्याचा रस्ता नाही आहे आणि शासनाने हे रस्ता केला पाहिजे। का केला पाहिजे? तर ते बाया खालनं रस्ता नसल्यामुळे असं वळवून येत माझे असे अपघात घडतात। आज माझ्या घरात घडलं आहे, आज मी त्यांना मदत केलो। काय केलो? कारण माझ्या घरात मला घडलं आहे। मी तुम्हाला शासनाला विनंती करतो, वरनं तुम्ही ते चालून द्यायचं, सगळं बायपास करून द्या वरनं। आणि तेवढं केल्यानंतर हा ब्रिज पूर्ण करून द्या। आणि तेवढं केल्यानंतर अजून पण विनंती आहे, तुम्ही बोगदे घेताना पहिला विचार करा। तुम्ही कुठल्या कॉलनीच्या बिल्डिंगचा विचार करू नका, माणसाचा विचार करा। माणसाचा विचार करून मग तुमचं काय असेल ते करा। फक्त यात एक आता हे अपघात झालं, ह्याच्यानंतर व्हायला नाही पाहिजे। या जर अन्यथा ह्याच्यानंतर जर झालं तर ही पूर्ण सूत मिल, चंगबेश्वर, रामनगर, रीमानगर, अंबिकानगर, किसननगर, नितीनगर हे सगळं आंदोलन होईल आणि रस्ता पूर्ण जाम होईल। एवढं प्रशासनाला माझी हात जोडून विनंती आहे। ह्यात जर काय उलटं झालं तर सगळं आमची वस्ती सगळं एकत्र येईल, तर प्रशासनाला उत्तर आम्हाला द्यावं लागेल। हात जोडून तुम्हाला विनंती करतो।